नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। ठाणे महापालिका हद्दीत वाढत्या पाणी टंचाईच्या विरोधात शरद पवार गटाच्या नगरसेवकाचं अनोखं आंदोलन। महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बादली आणि साबण घेऊन थेट अंघोळ करत नगरसेवक अभिजित पवारांकडून पाणी टंचाईचा निषेध। साताऱ्यातील वाई शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आणि कामात सुरू असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ वाईकरांचा रास्ता रोको। वाई तालुका बंदला व्यापाऱ्यांचा देखील पाठिंबा। पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅस तुटवड्यामुळे मोठा परिणाम। 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर। हॉटेल व्यवसायावर देखील मोठं संकट। एस्मा कायदा लागू झाल्यानंतर नागपुरात एलपीजी सिलेंडरच्या काळा बाजारावर पोलिसांची कारवाई। सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या भागात कडक पाळत ठेवण्याचे आदेश। आखाती देशातील युद्धाचे परिणाम थेट उद्योगांवर। बीडमधील ठिबक सिंचनचे पाईप बनवणाऱ्या कंपनीचं उत्पादन गेल्या 8 दिवसांपासून बंद। रिफायनरीमधून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा देखील पुरवठा बंद। जालन्यातील झुटा परिसरातील शेतकऱ्यांचं जायकवाडी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून उपोषण सुरू। शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं आणि गेल्या 2 वर्षांपासून चारी दुरुस्तीची मागणी करूनही पाटबंधारे विभागानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन। आखाती देशातील युद्धामुळे पीव्हीसी पाईपच्या दरात 15 ते 20% वाढ। युद्धामुळे कच्च्या मालाचा तुटवडा। या दरवाढीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका। श्रीरामपूर शहरात अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायाविरोधात कारवाई। गॅसच्या टाक्या, गॅस रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटारसह 87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गैरकृत्य। तरुणाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। अकोल्यात गाड्यांची तोडफोड करत एका सराफा व्यापाऱ्याला दुकानात घुसून मारहाण। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकचा बीडमध्ये दरीत कोसळून अपघात। दरीत कोसळताच ट्रकला आग। चालकानं ट्रकमधून उडी मारल्यानं वाचला जीव। गुजरातच्या सुरतमध्ये एका केमिकल कंपनीच्या गोदामाला भीषण आग। 10हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलं नियंत्रण। नाशिकच्या मनमाडमध्ये तरुणांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण। वीज बिल कमी करण्याच्या वादातून तरुण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यामध्ये झाला होता वाद। अकोल्याच्या अकोटमध्ये जुन्या वादातून जमावाकडून एका व्यक्तीची निर्घृण हत्या। या प्रकरणी पोलिसांकडून 6 आरोपींना अटक। सोलापुरात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीकडून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण। गेट का उघडलं नाही या क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची माहिती। तर या होत्या आतापर्यंतच्या काही विशेष घडामोडी। यानंतरच्या घडामोडींसाठी पाहत राहा एलएस मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।